Hey kids, hello, good evening everyone. Today's activity are use soft and lizard. I am. He is. She is. It is. We are. They are. You are. Thanks. त्याच्यातली ते नंबर्स आहेत. त्याच्यानंतर पुढे काय घेतलं आपण स्क्वेअर. इथं ह्या बॉक्स मध्ये काय येणार आपला स्क्वेअर आणि इथं वरती काय येणार आपला क्यूब. म्हणजे एक संख्या घेतल्यानंतर आपल्याला त्याचा स्क्वेअर पण सांगता येतो आणि परत नंतर क्यूब पण सांगता येतो. तर चला मग आता एक आहे. एक चा स्क्वेअर किती? एक चा क्यूब किती? ओके. समजा मी आता पुढे गेलो. आता माझी संख्या किती आहे? नंबर किती घेतो आपण? 2. 2 चा स्क्वेअर किती? 4 आणि 2 चा क्यूब किती? 8. चला कोण करून दाखवतो आणखी? 5 चा करून दाखव बरं आता. चल 5. हां 5 चा स्क्वेअर कोण सांगता? तू सांग. हां तू सांग. 25. 25 आहे का 25 त्याच्यात? हो. बरोबर. त्याच्यानंतर क्यूब किती आहे? 125. गुड. असं आपल्याला समजा 10 चा करायचा आपल्याला. तू चल 10 संख्या बघ कुठे बाळा? ओके. हा 10 चा स्क्वेअर किती? 100 आणि 10 चा क्यूब किती? 1000. कळलं लक्षात? म्हणजे या आपण संख्यांचा अभ्यास केला. या संख्येवरून आपण काय केलं? जी दिलेली संख्या आपण 1 ते 30 संख्येपर्यंत आपल्याला वर्ग पण सांगता येतो आणि त्याचा घन पण सांगता येतो. आता हा म्हणजे लोक सिग्नल तोडून पुढे जातात. समजा ते जसं टोल नाक्यावर असतं त्या पद्धतीनंच पण तिथं त्याला ऑटोमॅटिकली काय कोणाला काही करायची गरज नाही. रेड सिग्नल झाला की त्याला बरोबर ते बंद करून टाकेल. ग्रीन झाला की तो ओपन होतो. आणि ह्याच्यामुळे जी अपघात होण्याची शक्यता आहे ती खूप कमी होऊ शकते. जीवितहानी व्हायची. याच्यामध्ये काय यूज केलं? आम्ही याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर ऑर्डिनो युनो यूज केला आहे आणि ब्रेडबोर्ड थोडेसे सर्व मोटर LED आणि 220 ओमचे रेजिस्टर यूज सर्किट कॉम्प्लेक्स जरा एक मास्टर की आहे त्याच्यामध्ये ना हे 4 आहेत. त्याच्यात एक मास्टर मायक्रो कंट्रोलर जे सगळ्यात बाकी 3 ह्याला कंट्रोल करतो. बाकी 3 स्लेव्स एक आहे बाकी 3ला कंट्रोल केलेले. जसं आता पहिला उघडला की बंद झाले तर त्याला सिग्नल भेटणार ते उघडणार. ते बंद झाले त्याला सिग्नल ते उघडणार. मेन मायक्रो कंट्रोलरवरती बाकीचे सगळे बाकी 3 स्लेव्स काम करतात. ते जर खराब झालं तर ते जर खराब झालं तर बाकी 3 काम करणार. त्याच्यावर म्हणजे मायक्रो मग सगळे असं खालीच पडतील ना. हा मग ते त्याला चेंज करता येते आपल्याला. हा रिप्लेस करावं लागतं किंवा त्याच्यात कोड काही प्रॉब्लेम असला तर कोड टाकून बघावं लागतं. नाही म्हणजे एखादं जर बंद राहिलं तर बाकीचे चालू राहण्यासाठी काय करावं लागेल? मग ते प्रत्येकामध्ये वेगळी कोडिंग करावं लागतं. त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये एक अडचण काही ठीक आहे सगळ्यांना स्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅब आहे आणि या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग शिकत असतात. मग आम्ही या विद्यार्थ्यांना मंदिरामध्ये व्हिजिटला आणलं तेव्हा त्यांनी पाहिलं की इथं कचरा आहे, हा कचरा ओढण्यासाठी श्रम लागतात. हे सगळं त्यांच्या डोक्यात कल्पना निर्माण झाली आणि त्यांनी नव्यानं असं काहीतरी बनवता येईल का की आपल्याला जास्तीत जास्त कचरा जो आहे तो त्या ठिकाणी एका डस्टबिन मध्ये ठेवता येईल आणि तो इझिली हँडल सुद्धा करता येईल, ज्यामुळे कचरा दाबत असताना ज्या बांगड्या वगैरे असतात त्या सुद्धा हातामध्ये घुसू शकतात, ते होणार नाही अशी ही या विद्यार्थ्यांनी कल्पना तयार केली आणि ते मूर्त स्वरूपात आणली. आणि आज आम्ही त्याचं टेस्टिंग करत आहोत आणि चेक करत आहोत की खरंच ते वर्किंग होऊ शकतं का. आणि त्याचबरोबर मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांशी आम्ही कुतूहल साधला, त्यांनी त्या प्रोजेक्ट बद्दल विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले. स्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅब आहे आणि या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग शिकत असतात. मग आम्ही या विद्यार्थ्यांना मंदिरामध्ये व्हिजिटला आणलं तेव्हा त्यांनी पाहिलं की इथं कचरा आहे, हा कचरा ओढण्यासाठी श्रम लागतात. हे सगळं त्यांच्या डोक्यात कल्पना निर्माण झाली आणि त्यांनी नव्यानं असं काहीतरी बनवता येईल का की आपल्याला जास्तीत जास्त कचरा जो आहे तो त्या ठिकाणी एका डस्टबिन मध्ये ठेवता येईल आणि तो इझिली हँडल सुद्धा करता येईल, ज्यामुळे कचरा दाबत असताना ज्या बांगड्या वगैरे असतात त्या सुद्धा हातामध्ये घुसू शकतात, ते होणार नाही अशी ही या विद्यार्थ्यांनी कल्पना तयार केली आणि ते मूर्त स्वरूपात आणली. आणि आज आम्ही त्याचं टेस्टिंग करत आहोत आणि चेक करत आहोत की खरंच ते वर्किंग होऊ शकतं का. आणि त्याचबरोबर मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांशी आम्ही कुतूहल साधला, त्यांनी त्या प्रोजेक्ट बद्दल विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले. हे बंद आहे, हे उघडले आता हे बंद टायमिंग म्हणजे लोक सिग्नल तोडून पुढे जातात, समजा ते जसं टोल नाक्यावर असतं त्या पद्धतीनंच आहे. पण तिथं त्याला ऑटोमॅटिकली काय कोणाला काही करायची गरज नाही. रेड सिग्नल झाला की त्याला बरोबर ते बंद करून टाकेल, ग्रीन झाला की तो ओपन होईल. आणि ह्याच्यामुळे जे अपघात होण्याची शक्यता आहे ती खूप कमी होऊ शकते. जीवितहानी वाचते. याच्यामध्ये काय यूज केलं असतं? आम्ही याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर ऑर्डिनो युनो यूज केला आहे आणि ब्रेडबोर्ड थोडेसे सर्व मोटर LED आणि 220 ओमचे रेजिस्टर यूज सर्किट कॉम्प्लेक्स जरा आणि एक मास्टर की आहे, त्याच्यामधलं हे 4 आहेत, त्याच्यातनं एक मास्टर मायक्रो कंट्रोलर जे सगळ्यात बाकी 3 ह्याला कंट्रोल करतो. बाकी 3 स्लेव्स एकाने बाकी 3ला कंट्रोल केलेले. जसं आता पहिला उघडला ते बंद झाले तर त्याला सिग्नल भेटणार ते उघडणार, ते बंद झाले त्याला सिग्नल ते उघडणार. मेन मायक्रो कंट्रोलरवरती बाकीचे सगळे बाकी 3 स्लेव्स काम. ते जर खराब झालं तर ते जर खराब झालं तर बाकी 3 काम करणार त्याच्यावर म्हणजे मायक्रो मग सगळे असं खालीच पडतील ना. हा मग ते त्याला चेंज करता येते आपल्याला, हा रिप्लेस करावं लागतं किंवा त्याच्यात कोड काही प्रॉब्लेम असतो तर कोड टाकून बघावं लागतं. नाही नाही, म्हणजे एखादं जर बंद राहिलं तर बाकीचे चालू राहण्यासाठी काय करावं लागेल? मग ते प्रत्येकामध्ये वेगळी कोडिंग करावं लागतं त्याच्यामध्ये एक अडचण काही ठीक आहे सगळ्यांना शिकायचं.